नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखी व्हेज दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बघूया। 100 ग्रॅम फ्लावर घेतली आहे, त्याचे मी असे मोठे तुकडे कट करून घेतले आहे। 50 ग्रॅम मी गाजर घेतला आहे, त्याचे पण मी असे चौकोनी तुकडे कट करून घेतले आहे। ताज्या वाटाण्याच्या शेंगा मी सोलून घेतलेले आहे, हे वाटाणे घेतले आहे मी 100 ग्रॅम। कोथिंबीर बारीक छान कट करून घेतलेली आहे। 2 मोठ्या साईजचे बटाट्यांवरचे साल काढून मी असे चौकोनी तुकडे कट करून घेतले आहे। 50 ग्रॅम बीन्स घेतले आहेत, त्याचे मी असे डायमंड शेपमध्ये कट करून घेतले आहे। 2 टीस्पून एव्हरेस्ट बिर्याणी मसाला घ्यायचा आहे। या मसाल्याची बिर्याणी अगदी टेस्टी तयार होते। 200 ग्रॅम मी दही घेतला आहे, अमूलचं हे मी दही घेतलेलं आहे। ते कमी आंबट असतं आणि कमी आंबट असलेलंच दही बिर्याणीमध्ये घ्यायचं आहे। भातात टाकण्यासाठी मी काही खडे मसाले घेतले आहे। 2 तेजपान घेतला आहे, अर्धा इंच दालचिनी घेतली आहे, 2 वेलची घेतली आहे, 8 मिरे घेतले आहे आणि 4 लवंगा घेतलेले आहेत। यानंतर 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे, 1 चमचा लिंबूचा रस घेतला आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, 2 चमचे लाल तिखट घेतला आहे, 2 चमचे धनेपूड घेतली आहे, चवीप्रमाणे आपण मीठ वापरणार आहोत आणि 2 चमचे अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे। बिर्याणीचा भात बनवण्यासाठी या इथे मी लांब दाण्यांचा बासमती तांदूळ घेतला आहे। हा तांदूळ मी 500 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजे अर्धा किलो। तांदूळ शक्यतो जुना असावा, म्हणजेच भात छान असा मोकळा होतो आणि दाणेदार तयार होतो। बिर्याणी कोणतीही असो त्यासाठी तळलेला कांदा लागतोच, तर या इथे मी 7 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे पातळ कट करून घेतले आहे। कांदा नेहमी पातळच कट करावा, लवकर तो तळला जातो। हे कट केलेले कांदे मी बाजूला ठेवते आणि तांदूळ आपण भिजत घालून घेणार आहोत। त्यासाठी मी बाउलमध्ये तांदूळ टाकून घेते, त्यामध्ये मी पाणी टाकून हे तांदूळ एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते, म्हणजेच यामधले स्टार्च निघतील आणि भात छान असा मोकळा होईल। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। पुन्हा या तांदूळमध्ये मी पाणी टाकून घेते आणि या पाण्यामध्ये मी तांदूळ अर्धा तास भिजत ठेवणार आहे। तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण कट केलेला कांदा तेलामध्ये तळून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी कांदा टाकून घेते। कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण हा कांदा तेलामध्ये तळून घेणार आहोत। कांदा तेलामध्ये टाकताना तेल हे कडकडीत तापलेलं असायला हवं, नाहीतर काय होतं, क्रिस्पी हा कांदा तळून होत नाही आणि तो शिजल्यासारखा तळला जातो। अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, म्हणजेच आपला कांदा तळून झालेला आहे। या कांद्यामधलंच तेल आपण बिर्याणीच्या भाजीसाठी वापरणार आहोत। हा कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेला कांदा पण मी तळून घेते। सर्व कांदा मी तळून घेतलेला आहे। यानंतर आपण तांदूळ भिजले का ते बघूयात। अर्धा तास झाला आहे, तांदूळ छान भिजले आहेत। या तांदळाचा आपण आता भात तयार करूयात। त्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी थोडं गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालते आणि जे आपण मसाले घेतले होते ते घालते। यानंतर यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस घालते। लिंबूचा रस घातल्याने तांदूळ एकमेकांना चिकटत नाही आणि छान असा मोकळा मोकळा तांदूळ शिजून तयार होतो। यानंतर या पाण्याला मी खळखळून उकळी येऊ देते। त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत।
पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते आणि हे तांदूळ आपण 70% शिजवून घेणार आहोत। बाकी राहिलेला तांदूळ जेव्हा आपण बिर्याणीला दम देऊ तेव्हा त्यामध्ये तो शिजेलच। 15 मिनिटं झाली आहेत, तांदूळ 70% शिजला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा बासमती तांदूळाचा दाणेदार आणि लांबसर भात तयार झालेला आहे। गॅस बंद करून मी यामधलं पाणी काढून घेते आणि हे पाणी फेकायचं नाही, आपण हे पाणी भाजीमध्ये वापरणार आहोत। तांदूळामधलं पाणी मी काढून घेतलं आहे। हा भात मी बाजूला ठेवते। यानंतर आपण बिर्याणीची भाजी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये मी कट केलेले फ्लावर घालते, कट केलेले गाजर घालते, कट केलेली बीन्स घालते आणि कट केलेला बटाटा घालते। या सर्व भाज्या तेलामध्ये मी 1 मिनिट शिजवून घेणार आहे। वाटाणे मी या भाज्या 1 मिनिट शिजल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे। आत्ताच जर या तेलामध्ये टाकल्या तर ते वाटाणे फुगतात आणि उडायला सुरुवात होते, त्यासाठी मी या भाज्या 1 मिनिट आधी शिजवून घेते। यानंतर मी वाटाणे यामध्ये घालणार आहे। 1 मिनिट झाला आहे, भाज्या छान शिजल्या आहे। यामध्ये मी वाटाणे घालून घेते। वाटाणे मी तेलात थोडे मिक्स करते। यानंतर यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घालते आणि ती तेलामध्ये मी 1 सेकंद फ्राय करून घेते। यानंतर मी यामध्ये बिर्याणी मसाला घालते, धनेपूड घालते, हळद घालते, लाल तिखट घालते आणि थोडी यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते। हे सर्व मी तेलामध्ये मिक्स करून घेते आणि 1 मिनिट तरी या तेलामध्ये हे मसाले फ्राय होऊ द्यायचे आहे, म्हणजे सर्व भाज्यांना छान असं मसाले लागतील आणि मसाल्यांमधला कच्चेपणा जाईल। मसाले तेलामध्ये छान असे फ्राय झालेले आहे। यामध्ये मी दही टाकून घेते आणि दही एकसारखं या तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे। जर तुम्ही टाकून द्याल आणि हलवलं नाही तर हे दही फुटण्याची शक्यता असते, म्हणजेच पाणी वेगळं आणि दही वेगळं असं होतं। त्यासाठी एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। जर तुमच्या इथे एव्हरेस्ट बिर्याणी मसाला नसेल, त्याऐवजी तुम्ही घरच्या साहित्यातून बिर्याणी मसाला कसा तयार करायचा त्याचं सर्व साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथून तुम्ही बघा आणि बिर्याणी मसाला घरी तयार करा। सर्व दही मी छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर मी यामध्ये मीठ टाकून घेते आणि या सर्व भाज्या या मसाल्यांमध्ये 1 मिनिट तरी शिजवून घेणार आहे। मी या भाजीमध्ये टोमॅटो घातलेला नाही, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला। 1 मिनिट भाज्या शिजल्या आहेत, यामध्ये मी थोडं तांदळाचं पाणी घालून घेते आणि अजून ही भाजी 1 मिनिट शिजवून घेते। भाजी छान शिजली आहे आणि बिर्याणीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तयार करण्यासाठी मला 15 मिनिटं ही वेळ लागलेली आहे। मी तळलेला कांदा या भाजीत टाकायचं विसरले होते, त्यामुळे मी आता हा कांदा टाकून घेते आणि या भाजीमध्ये हा कांदा पूर्णपणे मी मिक्स करून घेते। मस्त अशी बिर्याणीची भाजी तयार झालेली आहे। यानंतर आपण एका कुकरमध्ये बिर्याणीला दम देणार आहोत। त्यासाठी मी हा स्टीलचा या ठिकाणी कुकर घेतला आहे, त्यामध्ये मी भाजी टाकून घेते। सर्वात खालची लेयर मी भाजीची टाकणार आहे आणि सर्वात वरती मी भाताची लेयर टाकणार आहे। बरेच जण बिर्याणीला दम देताना वरच्या भाताच्या लेयरवर केवडा इसेन्स टाकतात किंवा केशरचं दूध घालतात किंवा बरेच जण फूड कलर देखील टाकतात। माझ्याकडे अवेलेबल नसल्याने मी हे काहीच टाकलेलं नाही। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता। भाजीची लेयर अंथरून झालेली आहे, त्यावर मी भात टाकून घेते।
तुम्ही पाहू शकता किती छान असा दाणेदार मोकळा मोकळा असा आपला भात तयार झालेला आहे। मी ज्या टिप्स सांगितल्या तुम्ही त्या फॉलो करा, म्हणजेच मी बनवली तशीच छान तुमची बिर्याणी तयार होईल। या भातावर मी तळलेला थोडा कांदा घालून घेते आणि कोथिंबीर घालून घेते। यानंतर पुन्हा आपण यावर भातच टाकणार आहोत। बरेच जण भाताऐवजी यावर भाजीची लेयर अंथरतात, पुन्हा भात टाकतात, पण मी भातच घालत आहे। छान असा भात मी टाकून घेतला आहे। त्यावर मी पुन्हा तळलेला कांदा टाकून घेते आणि कोथिंबीर टाकून घेते। यानंतर यावर मी 2 चमचे तूप टाकून घेते। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे टाकत आहे, तसं यावर तूप टाकून घ्यायचं आहे। यानंतर कुकरच्या चारी बाजूला मी गव्हाची कणिक लावून घेते, म्हणजेच बिर्याणीमधली वाफ बाहेर निघणार नाही आणि छान अशी आपली दम बिर्याणी तयार होईल। मी चारी बाजूला कणिक लावून घेतलेली आहे आणि यावर मी एक ताट ठेवून घेते आणि हा कुकर आपण 20 मिनिटांसाठी गॅसवर मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत। 20 मिनिटं झाले आहेत। गॅस बंद करून गॅसवरनं कुकर मी खाली उतरवून घेते आणि बिर्याणी कशी तयार झाली ते बघूया झाकण उघडून। कुकरच्या कडेला लागलेली मी सर्व कणिक काढून घेते। वाव, बिर्याणीचा सुगंध तर अप्रतिम असा येतोय। मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये टाकून बिर्याणी कशी झाली असं। तुम्ही पाहू शकता मस्त अशी मोकळी बिर्याणी झालेली आहे, अगदी दाणेदार तयार झालेली आहे। आज सर्व साहित्य वापरून ही 1 किलो बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्ही देखील ही बिर्याणी घरी तयार करून बघा, मला कमेंट करून नक्की कळवा तुमची दम बिर्याणी कशी झाली असं। आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।